पालघरमध्ये मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय। नालासोपाऱ्यात एकाच महिलेचं 6 वेळा मतदार यादीत नाव आहे, मात्र मतदान एकाच वेळी केल्याचं महिलेचं स्पष्टीकरण आहे। मतदार यादीत सुधारणा करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाहायला मिळत आहेत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। तर अशा प्रकारे मतदार यादीत घोळ बघायला मिळतोय, काय अधिकची अपडेट आहे? तेजस्विनी, आपण पाहिलेलं आहे की गेल्या आठवड्यात ज्याप्रमाणे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलेला होता। खास करून त्यांचा जो रोख होता तो बिहार मध्ये होता, कारण बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू सुरू आहे मतदार याद्यांचा आणि त्यामध्ये 64 लाख मतं गाडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता। त्यानंतर खासदारांसह निवडणूक आयोगावर मोर्चा देखील काढण्यात आलेला होता। आपण पाहिलेलं आहे की काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्येही घोळ झाल्याचा आणि त्यातही ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये घोळ झाल्याचा आरोप जो आहे तो राहुल गांधी यांनी केलेला होता। आता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर जे आहे तो महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये, काही ठिकाणी, काही विधानसभा असतील किंवा काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यांच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे समोर येत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि पैठणमध्ये जवळपास 25,000वर दुबार जे आहेत ते मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। नालासोपारा असेल तिथेही अशीच घटना झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसमध्ये एकाच घरात 119 जणांच्या मतदार असल्याची नोंदणी झालेली आहे। त्यामुळे आता नेमकं या प्रकरणावर निवडणूक आयोग कशी काय दखल घेतं, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत। नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका सुरुवातीला लागणार असण्याचे संकेत आहेत आणि त्यानंतर जे आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे मतदार याद्या ज्या आहेत त्या अद्ययावत करण्याचं काम आता सुरू होणार आहे किंवा काही ठिकाणी ते सुरूही झालेलं आहे आणि अशा प्रकारे जर घोळ समोर येत असेल तर तो नक्कीच दूर करण्यात यावा अशी मागणी आता सर्व स्तरातून येत आहे। खास करून जे विरोधी पक्ष आहेत, ज्यामध्ये काँग्रेस असेल किंवा राज्यातील आपले महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, ते आता अशा प्रकारचा घोळ शोधून काढत असल्याचं आपल्याला दिसून येतं। सध्या या काही जिल्ह्यातला आणि या काही मतदारसंघातला घोळ मतदार याद्यांमधील समोर आलेला आहे, मात्र येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा या प्रकारची प्रकरणं अनेक ठिकाणी येणार याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या निवडणुकांच्या पूर्वी जो काही घोळ असेल किंवा ज्या प्रकारच्या नक्की जितेंद्र, आता यावरती काय कारवाई केली जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।